तर मुलांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये इयत्ता 4थीचा अभ्यासक्रम पाहिलो. इयत्ता 4थी विषय मराठी. कविता क्रमांक 1, प्रकाशातले तारे तुम्ही. ऐका, म्हणा, वाचा. प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा, तुम्हा बोलविती फुलराणी. खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नको चिंता. बघा आरून तो बाळानो रे, तुम्हा खुणवितो कसा. तर या कवितेचे कवी आहेत उमाकांत कानेकर. तर अशा प्रकारे आपण या कवितेचं वाचन केलेलं आहोत. तर या कवितेचं आता आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, पहिल्या कडव्यात कवी काय म्हणतात, तर कवी म्हणतात की प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा. तर प्रकाशातले तारे असे कवी कोणाला म्हटलेलं आहे? मुलांना म्हटलेलं आहे. जसं की प्रकाशातले तारे काय करतात? अंधारावरती मात करतात, म्हणजे समस्यांना त्यांनी सामोरे जाऊन प्रकाशित होतात. अगदी तसंच तुम्हाला पण काय करायचं आहे? अंधारावरती रुसायचं आहे, म्हणजे काय? समस्यांना सामोरे जायचं आहे आणि प्रकाशातल्या ताऱ्यांसारखं तुम्हाला देखील चमकायचं आहे. हसा मुलांनो हसा. आणि सतत कसं करायचं आहे तुम्हाला? हसत. म्हणून कवी सांगतात हसा मुलांनो हसा. पुढे कवी म्हणतात तुम्हा बोलविती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. आणि मुलांना खेळण्यासाठी, तुम्हा म्हणजे कोणाला? मुलांना. कोण बोलवत आहे? तर फुलराणी मुलांना बोलवत आहे. तर कशासाठी बोलवत आहे फुलराणी मुलांना? खेळण्यासाठी बोलवत आहे. आणि फुलराणी वारा पाण्याचा खेळ खेळत आहे आणि ती मुलांना देखील आपल्यासोबत खेळण्यासाठी बोलवत आहे. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. म्हणजे पुढे कवी काय सांगतात की आनंदाच्या शिखरावरती म्हणजेच काय? माथ्यावरती जाऊन खुशाल बसायचं आहे. खुशाल याचा अर्थ होतो निवांत. मग शिखरावरती याचा अर्थ काय? माथ्यावरती, म्हणजे उंच भाग जो असतो तिथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे? अगदी निवांत बसायचं आहे, खुशाल बसायचं आहे. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. म्हणजे कवी काय सांगतात की रडणे हा आपला धर्म नाही आहे. आपुला म्हणजे काय? आपला. हसण्यासाठी जन्म घेतला, म्हणजे आपण कशासाठी जन्म घेतला आहोत? हसण्यासाठी. मग आपण काय एवढ्या गोष्टीवरून रडत बसायचं का? तर नाही. आपण नेहमी हसत राहायचं आहे, कारण आपला जन्मच हसण्यासाठी झालेला आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या घरात पाळीव प्राणी वगैरे असतात की नाही, कुत्रा मांजर, त्यांना हसा म्हणलं तर ते हसतील का रे बाळांनो? नाही, कारण त्यांना हसताच येणार नाही. फक्त मानव हा एकमेव प्राणी आहे की त्याला हसायला येत आहे. म्हणजेच काय? आपल्याला काय कसं राहायचं आहे? सतत हसत राहायचं आहे. हसण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. म्हणून कवी म्हणतात की रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा. भू म्हणजे कोण? आपली भारतभूमी, भारत माता. आदर्शांचा म्हणजे त्याच्या चांगलेपणाचा. मनी उमटू दे ठसा. उमटू दे. उमटू म्हणजे काय? उमटवणे म्हणजे काय? उमटवणे म्हणजे कोरणे. ठसा म्हणजे काय? तर सिक्का. तर आपल्या मनामध्ये भारतभूमीच्या चांगलेपणाचा म्हणजे तिच्या आदर्शांचा मनामध्ये आपल्याला आदर्शांचा शिक्का कोरून ठेवायचा आहे, असं कवी म्हणतात. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नको चिंता. आता माझं उद्या कसं होईल? माझं हेच झालं, माझं तेच झालं, असं करत बसायचं नाही. उद्या जे होईल ते होईल, पण आज काय करायचं आहे? निवांत बसून हसून खेळून राहायचं आहे. म्हणून कवी म्हणतात की मागचा विसरा गुंता. गुंता म्हणजे काय? विचारांचा गोंधळ. तो जो आपल्या मनामध्ये गोंधळ आहे तो काय करायचा? आपल्याला विसरायचं आहे. आणि उद्याच्या देखील आपल्याला चिंता करत बसायचं नाही. चिंता म्हणजे काय? काळजी करणे. तर काळजी न करता आपल्याला काय करायचं? आपल्या मनामध्ये जो विचारांचा गोंधळ आहे तो पूर्णपणे विसरायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? हसत राहायचं आहे, असं कवी म्हणतात. बघा आरून तो बाळानो रे, तुम्हा खुणवितो कसा. अरुण म्हणजे कोण? तर अरुण म्हणजे सूर्य. खुणविणे म्हणजे काय? इशारा करणे. आणि सूर्य देखील मुलांना काय करत आहे? खुणवत आहे, असं कवी सांगतात. तर या कवितेतून आपल्याला असा बोध कवी देतात की आपल्याला काय करायचं आहे? सतत
हसत राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे आणि आपल्या भारतभूमीच्या आदर्शांचा आपल्या मनामध्ये ठसा उमटवायचा आहे. ही कविता मुलांना नेहमी आनंदी राहायला शिकवते आणि देशाचा अभिमान बाळगायला शिकवते. तर अशा प्रकारे आपण कविता क्रमांक 1 प्रकाशातले तारे तुम्ही उमाकांत कानेटकर यांची आपण ही कविता पाहिलेली आहे.